घरामध्ये गौराईची प्रतिष्ठापना केली जाते. म्हणजे मेन जे घर असतं, ज्येष्ठ जे घर असतं, ज्या घरामध्ये ज्येष्ठ पुत्र राहत असतो किंवा ज्येष्ठ सून पुत्र हे राहत असतात, मोठी लोक घरातले राहत असतात, तिथं गौराईचं आगमन हे आपण करत असतो. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गौराई ही 3 दिवस विराजमान असते. पण जर का आता तुमच्या घरामध्ये गौराई नाहीत आणि तुम्हाला घरामध्ये गौराई आणायच्या आहेत, तर काय करायचं, तुमच्या मोठ्या मुलाचं जर का लग्न झालं तर त्यानंतरच्या वर्षापासून तुम्ही गौराई या घरामध्ये बसवू शकतात. कारण तुमची येणारी सून ही लक्ष्मी स्वरूपानं तुमच्या घरामध्ये आलेली असते आणि आपण सुनेच्या माहेरकडून गौराईचा मुखवटा त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि तो तुम्ही दरवर्षी गौराई तुमच्या घरामध्ये उत्साहामध्ये बसवू शकता. तर भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौराईचं आवाहन केलं जातं. म्हणजे अनुराधा नक्षत्रामध्ये कायम गौराई या भाद्रपद महिन्यामध्ये येत असतात. तर त्या एकट्या येत नाहीत, त्या दोघी बहिणी असतात, म्हणूनच त्यांना आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौराई असं म्हणतो. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण म्हणजे मानलं जातं. प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरीती, कुळधर्म, कुळाचार यांचं पालन करून गौरी आवाहन, गौरी पूजन आणि विसर्जन केलं जातं. काही घरामध्ये गणपती बसत नाही पण गौराई बसतात. तर तशाच पद्धतीनं आपल्याला आपली जी प्रथा आहे ती प्रथा आपल्याला पुढं चालू ठेवायची आहे. त्यानंतर गौराईचं आवाहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गौराईची पूजा करतो आणि ती पूजा आपण गौराईची दुसऱ्या दिवशी आपण त्या दिवशी आपण नैवेद्य करतो, पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो. आपण त्या दिवशी गौराईला नाना विविध प्रकारे आपण अन्न तिला करून आपण तिला नैवेद्य दाखवतो. ज्या पद्धतीनं आपली मुलगी जेव्हा माहेरी येते, सासूरवाशीन मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळा आई तिची कसे लाड करते, त्याच पद्धतीनं वर्षातून एकदा असं म्हणतात की गौराई ही सासूरवाशीन आहे आणि ती आपल्या माहेरी आनंदासाठी 3 दिवस येत असते. त्यामुळे तिचं अगदी उत्साहात स्वागत केलं जातं. पहिल्या दिवशी आल्या आल्या तिला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. बऱ्याच ठिकाणी भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, शेवयांची खीर, भाताची मूद, त्यावर वरण, तूप असा नैवेद्य दाखवला जातो. आणि शेवयांची खीर महालक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी भाजी भाकरी शेवयांच्या खीरीचा नैवेद्य असतो. थोड्या वेळ तिला घरामध्ये बसवलं जातं, त्यानंतर तिला उभी केली जाते. दुसऱ्या दिवशी तिचं पूजन असतं, त्या दिवशी आपण तिला गोडाधोडाचा नैवेद्य हा करतो. आणि तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा गौरी विसर्जन करतो तेव्हा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बऱ्याच ठिकाणी दोरे घेतले जातात. दोरे घेतल्यानंतर गौराई घरातून निघून जाते आणि मूळ नक्षत्रावर आपण दोरे घेत असतो. तर अशा पद्धतीनं आपण गौराईचं आगमन घरामध्ये करत असतो. गौराई हा विषय अतिशय खोल आहे. अगदी आपल्याला करून बघायला काय हरकत आहे, अशा पद्धतीनं आपल्याला करायचं नाही आहे. आपण गौराई जर का घरामध्ये आणले तर तिचं सगळं अगदी नीती